कवितेचं नाव वस्त्रहरण आहे. दानमधलीच कविता आहे. दान जरी 2000 साली प्रकाशित झाला असला तरी दानच्या कविता 1975 पूर्वीची आहेत बहुतेक. त्यातलीच ही एक वस्त्रहरण. कौरवांच्या भरसभेत द्रौपदीची विटंबना होते आहे. कौरवांच्या भरसभेत द्रौपदीची विटंबना होते आहे. आणि हे भीष्म, द्रोण, कृप, विदुर तिला राजनीतीचाच एक भाग समजत आहेत. कौरवांच्या भरसभेत द्रौपदीची विटंबना होते आहे. हे अतिरथी, हे महारथी, हे अतिरथी, हे महारथी का बरं मानाखाली घालून बसले आहेत? कशाला जागण्याचा ते प्रयत्न करत आहेत? हे अतिरथी महारथी का बरं मानाखाली घालून बसले आहेत? कशाला जागण्याचा ते प्रयत्न करत आहेत? तसं म्हटलं तर प्रत्येकच जण प्रत्येकाचं मीठ खात असतो. तसं म्हटलं तर प्रत्येकच जण प्रत्येकाचं मीठ खात असतो. पण माणुसकीही जिथं लाजेनं मान खाली घालायला लावते, माणुसकीही तिथं लाजेनं मान खाली घालायला लावते, तिथं खाल्लेलं मीठ ही मान खाली घालायला लावत असेल तर ते मीठ असतं का? तर ते मीठ असतं का? आणि हे धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, हे धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव ही मानाखाली घालून बसते आहेत. कोणत्या बंधनात ते बांधले गेले आहेत? स्वतःच्या पत्नीलाही वाचवायला जी बंधनकारक असतात ती का बंधने असतात? स्वतःच्या पत्नीलाही वाचवायला जी बंधनकारक असतात ती का बंधने असतात? आणि सोड द्रौपदी. आणि द्रौपदी, तू व्यर्थ धावा कुणाचा करतेस? आणि द्रौपदी, तू व्यर्थ धावा कुणाचा करतेस? ज्याने विटंबना तुझ्या लिखितात लिहिली आहे, ज्यानं विटंबना तुझ्या लिखितात लिहिली आहे, तो का तुला वाचवायला येणार आहे? ज्यानं विटंबना तुझ्या लिखितात लिहिली आहे, तो का तुला वाचवायला येणार आहे? सोड द्रौपदी, तुझं वस्त्रहरण होणार आहे. तुझं वस्त्रहरण होणार आहे. तुझी विटंबना अटळ आहे. तुझं वस्त्रहरण होणार आहे. तुझी विटंबना अटळ आहे. मात्र 30 हातांना तुला होणाऱ्या वेदना, मात्र 30 हातांना तुला होणाऱ्या वेदना कदाचित तू विसरून जाशील. मात्र 30 हातांना तुला होणाऱ्या वेदना कदाचित तू विसरून जाशील. रागाने लाल झालेले तुझे कमलनयन, रागाने लाल झालेले तुझे कमलनयन कदाचित लाली सोडून देतील. रागाने लाल झालेले तुझे कमलनयन कदाचित लाली सोडून देतील. पण लक्षात ठेव द्रौपदी, प्रतिदिनी उगवत्या भानूला ती लाली चढणार आहे. प्रतिदिनी उगवत्या भानूला ती लाली चढणार आहे.